आदिवासी विकास विभाग चौकीदार या पदासाठी जाहिरात आलेली आहे आणि या पदामध्ये साधारणपणे फॉर्म किती आले आहेत, त्याचबरोबर परीक्षा कधी होणार, परीक्षा पॅटर्न कोणता असणार, नॉर्मलायझेशन होणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। नमस्कार, मी सूरज आंबरे। आपण बघत आहात इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा ऑनलाईन प्लॅटफॉर्म। यावर आपण चौकीदार या पदासाठी संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपल्या सर्वांना माहिती आहे की दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी एक सुधारित जाहिरात आली होती। या जाहिरातीमध्ये पदसंख्या वाढून साधारणपणे 478 पदांसाठी ही पदभरती होणार आहे। सुरुवातीच्या जाहिरातीमध्ये एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी पद नव्हती, परंतु सुधारित जी जाहिरात आलेली आहे यामध्ये एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पद देण्यात आलेली आहे। म्हणजे सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप चांगली संधी या ठिकाणी चालून आलेली आहे। यामध्ये सरळ सेवेअंतर्गत चौकीदार या पदासाठी आपल्याला पदभरती आलेली दिसून येते। त्यामध्ये काम जे आहे आश्रमशाळेमध्ये किंवा वसतिगृहामध्ये चौकीदार या पदासाठी आपल्याला काम करण्याची संधी असणार आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना आणि महिलांना खास करून खूप चांगली संधी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी उपलब्ध झालेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की ऑनलाईन फॉर्मची जी प्रक्रिया आहे, साधारणपणे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची नोंदणी जी आहे ती 6 तारखेला सुरू झालेली होती आणि त्याचबरोबर उद्या म्हणजे 27 मे पर्यंत या अर्जाची नोंदणी असणार आहे। म्हणजे अर्ज करण्यासाठी आपल्याकडे फक्त 1 दिवस शिल्लक राहिलेला आहे। अशा पद्धतीने आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे फॉर्म किती आलेले आहेत। 478 जागा आहेत आणि फॉर्म किती आलेले आहे, साधारणपणे 94,000 प्लस फॉर्म आलेले आहेत। सध्या रजिस्ट्रेशन आपण जर केलं तर आपल्या लक्षात येईल की 94,000 प्लस उमेदवारांनी या ठिकाणी या पदासाठी अर्ज केलेला आहे। खूप सारी मोठी कॉम्पिटिशन असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा बाकी आहे किंवा पेमेंट करायची बाकी आहे, फॉर्म सबमिट करण्याचा बाकी आहे, त्यांनी उद्यापर्यंत फॉर्म पूर्णपणे सबमिट करणे आवश्यक आहे। 27 मे 2026 पर्यंत लास्ट मुदत असलेली आपल्याला दिसून येते। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की या भरती अंतर्गत परीक्षा शुल्क किती असणार आहे, आपण जर बघितलं ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे 1,000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे। त्याचबरोबर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी साधारणपणे 900 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि त्याचबरोबर माजी सैनिक जे या पदाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी मात्र कोणतेही परीक्षा शुल्क नसणार आहे। आणि ही सर्व प्रक्रिया जी आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म फिलअप करायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट आपल्याला या पद्धतीने करायचं आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की परीक्षा कधी होणार आणि परीक्षा कोण घेणार, सर्व विद्यार्थी मित्रांचा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की परीक्षा कधी होणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे। तर आपण बघूया की चौकीदार या पदासाठी साधारणपणे ॲप्टेक नावाची एक कंपनी आहे ती परीक्षा घेणार आहे। ही परीक्षा TCS घेणार नाही आहे, IBPS घेणार नाही, त्याचबरोबर MPSC सुद्धा ही परीक्षा आयोजित करणार नाही आहे। तर ही परीक्षा ॲप्टेक नावाची कंपनी जी आहे त्यामार्फत या परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे। त्याचबरोबर आदिवासी विकास विभाग अंतर्गत अधिकृत संकेतस्थळावर आपल्याला याची माहिती मिळाली जाईल आणि परीक्षेचा प्रकार जो आहे तो ऑनलाईन असणार आहे। म्हणजे CBT कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे। सर्व एक्झाम ही संगणकावर असणार आहे, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम असणार आहे। त्यानंतर परीक्षा ही साधारणपणे जुलै महिन्यात होणार आहे। म्हणजे आपल्याकडे 1 ते 1.25 महिन्याचा कालावधी आपल्याकडे शिल्लक आहे। जुलै महिन्यामध्ये या परीक्षेचं आयोजन होण्याची खूप शक्यता आहे। 1 ते 1.25 महिन्यामध्ये आपल्याला अभ्यासासाठी खूप चांगला वेळ आहे। परीक्षा पॅटर्ननुसार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासाची तयारी करता येऊ शकते। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, परीक्षा पॅटर्नची माहिती जर बघितली तर आपल्या लक्षात आलं की ॲप्टेक नावाची कंपनी परीक्षा घेणार आहे। त्याचबरोबर संगणकावर परीक्षा असणार आहे, म्हणजे ऑनलाईन बेसवर। त्याच पद्धतीने परीक्षा पॅटर्न, परीक्षेचे स्वरूप हे साधारणपणे जर आपण बघितलं की 100 प्रश्नांचा एक पेपर असणार आहे आणि त्यासाठी 200 गुण असणार आहे। प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण असणार आहे। त्याचबरोबर वेळ, परीक्षेसाठी आपल्याला 2 तासाचा वेळ देण्यात आलेला आहे। या 2 तासामध्ये आपल्याला 100 बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहे आणि त्याचबरोबर 200 मार्काचा हा आपला पूर्ण पेपर असणार आहे।
त्यानंतर जर अभ्यासक्रम जर आपण बघितला, या परीक्षेसाठी सिलेबस जर आपण बघितला, तर या परीक्षेमध्ये 4 प्रमुख विषय असणार आहे. प्रत्येक विषयासाठी 50 गुण असणार आहे आणि प्रत्येक विषयासाठी 25-25 प्रमाणे प्रश्न असणार आहे. त्यामध्ये जर आपण जर बघितलं, मराठीसाठी 25 प्रश्न 50 गुण असणार आहे. त्याचबरोबर इंग्रजी व्याकरण यासाठी 25 प्रश्न 50 गुण असणार आहे. त्यानंतर सामान्य ज्ञान यासाठी 25 प्रश्न 50 गुण असणार आहे. आणि चौथा जो आहे शेवटचा बुद्धिमत्ता आणि अंकगणित यासाठी साधारणपणे 25 प्रश्न आणि 50 गुण असणार आहे. अशा पद्धतीचा परीक्षा पॅटर्न आणि परीक्षेचे स्वरूप असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की नॉर्मलायझेशन होणार का, सर्व विद्यार्थी मित्रांचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो की नॉर्मलायझेशन जी प्रक्रिया आहे ती हे या पदासाठी असणार आहे का, किंवा या परीक्षेसाठी नॉर्मलायझेशन प्रक्रिया होणार आहे का. तर आपल्या लक्षात येईल की जी आपली ॲड आलेली आहे सुधारित ॲड, त्या ॲडमध्ये 29 नंबरचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटवर त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की वस्तुनिष्ठ चाचणीमध्ये प्रत्येक उमेदवाराने अचूक उत्तरे दिलेल्या प्रश्नांची संख्या अंतिम गुणांसाठी विचारात घेतली जाईल. त्यानंतर दुसरा पॉईंट जर आपण बघितला, परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घेण्यात येत असल्यामुळे ज्यावेळेस परीक्षा ही ऑनलाईन असते, एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घेतली जाते, त्यावेळेस नक्कीच नॉर्मलायझेशन होत असतं. कारण परीक्षेची चाचणीची काठिण्य पातळी जी आहे ती वेगवेगळी असते प्रत्येक सत्रामध्ये. आणि त्यांनी काय सांगितलंय, काठिण्य पातळी विचारात घेऊन विविध सत्रांतील गुण समायोजित करून समतुल्य करण्यात येतील. म्हणजेच नॉर्मलायझेशन हे होणार आहे. नॉर्मलायझेशनच्या माध्यमातून पूर्ण काठिण्य पातळी विचारात घेऊन सर्व सत्रांमधील गुण हे समतुल्य करण्यात येतात. म्हणजेच नॉर्मलायझेशन हे या परीक्षेसाठी होणार आहे. अशा पद्धतीने आपण संपूर्ण माहिती बघितली. आता इन्फिनिटी अकॅडमीच्या आपल्या प्लॅटफॉर्मवर साधारणपणे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये आपल्याकडे ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आदिवासी विकास विभाग चौकीदार या पदासाठी सर्वसमावेशक ही बॅच आहे. या बॅचमध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सर्व विषयांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच आहे. या बॅचमध्ये PDF स्वरूपात नोट्स आहे, ऑनलाईन स्वरूपात टेस्ट आहे. अशी सर्वसमावेशक बॅच आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आजच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क करा. धन्यवाद.